प्रयोग काय करायचा आहे बघूया आता. पृथ्वीच्या अंतरंगाची जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रयोग करायचा आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहेत, लाल, पिवळा व निळा अशा रंगाचे मातीचे गोळे घ्यायचे आहेत. लाल, पिवळा व निळा अशा रंगाचे काय, लाल, पिवळा, निळा अशा रंगाचे मातीचे गोळे घ्यायचे. लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा. कोणता? लाल रंगाचा जो गोळा आहे तो थोडा मोठा असावा. नंतर काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घ्यायचा आहे. तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पुरण भरतात त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा भरायचा आहे. काय करायचं आहे, हा जो पिवळ्या रंगाचा गोळा आहे तो काय लाटून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, ज्याप्रमाणे पुरण भरतात, पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घेतल्यावर काय झालेलं आहे, तयार झालेली जी पोळी आहे त्यामध्ये काय करायचं आहे, ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पुरण भरतात त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा त्यातमध्ये काय पिवळ्या रंगात भरायचा आहे. नंतर काय करायचं आहे, आता निळ्या रंगाचा गोळा वरील प्रमाणे लाटून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, परत निळ्या रंगाचा जो गोळा आहे तो काय करायचा आहे, परत लाटून घ्यायचा आहे. म्हणजे जसा आपण पिवळ्या रंगाचा लाटून घेतला तसा निळ्या रंगाचा गोळा सुद्धा लाटून घ्यायचा आहे. या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही घनगोल तयार करायचा आहे. मग यामध्ये काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचा जो गोळा आहे तो भरायचा आहे आणि पिवळ्या रंगात काय रे, लाल रंगाचा गोळा आहे, बरोबर आहे. म्हणजे असा आपल्याला हा घनगोल तयार मिळेल. पृथ्वी गोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने वेगवेगळे खंड दाखवायचे. पृथ्वी गोलाप्रमाणे म्हणजे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय करायचे, वेगवेगळे आपल्याला याच्यावर खंड दाखवायचे. ठीक आहे. आता तुमचा मातीचा पृथ्वीगोल तयार झालेला आहे. आता काय रे, हा आपल्याला काय झालेला आहे, पृथ्वीचा मातीगोल तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि याचा उपयोग करून आपण काय करायचंय, पृथ्वीचे अंतरंग समजून घेणार आहोत. पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी मातीचा घनगोल बरोबर मधून अर्धा कापावा. काय, पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो अर्धगोल आहे बरोबर मधनं अर्धा कापायचा आहे. म्हणजे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे. आतमध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध स्तर दिसतील, विविध थर दिसतील. या थरांना नावे देण्याचा प्रयत्न आपण करूया. म्हणजे इथे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे बघा, 3 थर आपल्याला मिळाले. हा वरचा थर, त्याच्या खालचा थर आणि हा अजून खालचा थर. ठीक आहे. आता यांना आपण नावे देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आपण. भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो. भूपृष्ठाकडून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात काय काय बदल होतात, तर तापमानात बदल होतो, घनतेत बदल होतो. ठीक आहे. या 2 घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. या 2 घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. कशाच्या अनुषंगाने, तापमान आणि घनतेच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे कोणते विभाग पडतात ते आपण बघूया. ठीक आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग कोणकोणते असतात, तर प्रथम 3 विभाग पडतात. भूकवच, दुसरा आहे प्रावरण आणि तिसरा आहे गाभा. आता भूकवचामध्ये काय, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. भूकवचामध्ये कोणते येतात, एक म्हणजे खंडीय कवच येतो, दुसरा महासागरीय कवच येतो. प्रावरणामध्ये काय येतो, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. आणि गाभ्यामध्ये काय, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. आकृतीमध्ये आपण बघू शकतो काय रे, सर्वात बाहेरचा जो आहे तो भूकवच आणि या भूकवचाचे कुठे एक खंडीय कवच असतो आणि दुसरा महासागरीय कवच असतो. नंतर काय असतो, प्रावरणमध्ये काय असते, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. ठीक आहे. तिसरा काय आहे, बाह्य गाभा. बाह्य गाभा आणि गाभ्यामध्ये काय, हा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांचा समावेश, दोघांचा समावेश कसा होतो, गाभा या विभागामध्ये. ठीक आहे. पुढे बघूया भूकवच. ठीक आहे. एक आपण आता त्याचा विभाग बघूया. भूकवच इकडे आकृतीमध्ये आपण बघू शकतो. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग कसा असतो, घनरूप असतो आणि तो काय भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. भूकवचाची जाडी कशी, सर्वत्र सारखी नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. सरासरी जाडी किती, 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची खंडाखालील जाडी किती आहे रे, 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे.
भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किलोमीटर पेक्षा जास्त असते. पर्वत श्रेणीखाली किती असते? 40 किलोमीटर पेक्षा जास्त. तर सागर पृष्ठाखाली किती असते? 10 किलोमीटर पेक्षा कमी. ठीक आहे. काय? पर्वत श्रेणीखाली किती असते? भूकवचाची जाडी 40 किलोमीटर पेक्षा जास्त. तर सागर पृष्ठाखाली किती असते? 10 किलोमीटर पेक्षा कमी. म्हणजे आकृतीमध्ये आपण बघू शकतो काय रे? हा भूकवच दिलेला आहे, याची सरासरी जाडी किती असते? 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. ठीक आहे. याची किती? पर्वताखालील जाडी किती असते? 40 किलोमीटर पेक्षा जास्त. तर सागराखाली जाडी किती असते? 10 किलोमीटरच्या कमी असते. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे, जसजसे आपण आतमध्ये जाऊ तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते. काय होत जाते? भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर काय रे? प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात तापमान तर वाढत जातो, पण त्याचा जो प्रमाण आहे, वाढीचा जो प्रमाण आहे, त्यात काय होते? घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. प्रावरणात कसे? तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती तापमान असते? 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. भूकवच हे प्रावरण गाभा यांच्या तुलनेत कसे आहे? अत्यंत कमी जाडीचे. आणि याची जाडी किती असते आहे? मगाशीच आपण बघितलं किती जाडी असते? 30 ते 35 किलोमीटर सरासरी. ठीक आहे. आता याचे दोन भाग कोणते पडतात? एक खंडीय कवच आणि एक महासागरीय कवच. यांचे दोन भाग कोणते असतात? एक खंडीय कवच आणि दुसरे महासागरीय कवच. इथे बघू शकतो आपण काय रे? पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, म्हणजे हा कुठला आहे रे? हा भूपृष्ठ आहे, बरोबर आहे. याच्यात कशी भेग पडत गेले. आणि इकडे आकृतीमध्ये बघू शकतो हे काय? हे बघा, ही जी भेग पडत गेली आहे, ही इथून दिसते ते आपल्याला. ही कुठली? ही भेग आहे. ठीक आहे. म्हणजे पुढे बघूया आपण खंडीय कवच. काय बघूया? खंडीय कवच. खंडीय म्हणजे काय? एक खंडीय आणि एक महासागरीय. खंडीय म्हणजे आपण ज्या भूपृष्ठावर राहते तो खंडीय, आणि महासागरीय म्हणजे काय? सागराच्या आतील, म्हणजे ज्यावर आपला जलाशय आहेत त्याच्या आतील कवच. भूखंडीय कवच. खंडीय कवच म्हणजे काय? भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम. खंडीय कवच हे प्रामुख्याने काय? सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे. भूखंड हे काय? प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून बनलेले. आणि सिलिका काय आहे? सिलिका हे सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयुग आहे. सिलिका काय आहे? सिलिकॉन या मूलद्रव्याचे संयुग आहे. आणि काय? भूखंड कशापासून बनलेले आहे? सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून प्रामुख्याने बनलेले आहे. त्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत. त्यामुळे या थराला काय म्हणत? सियाल. सियाल म्हणजे काय? हा सिलिकॉन आणि हा ॲल्युमिनियम यापासून काय म्हणतात? हे सियाल असे म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्राम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. किती रे? भूकवचाची घनता किती आहे? सुमारे 2.65 ते 2.90 ग्राम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. खंडीय कवचाची किती आहे? खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 किलोमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम. या थरात प्रामुख्याने काय रे? सिलिका आणि ॲल्युमिनियम हे संयुग आढळतात. ठीक आहे. पुढे बघूया महासागरीय कवच. हा भूकवचाचा दुसरा थर आहे. महासागरीय कवच काय रे? भूकवचाचा कसा आहे? दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे. हा थर काय? सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या काय? संयुगाने बनलेला आहे. कशापासून? सिलिका आणि मॅग्नेशियम. सिलिका आणि मॅग्नेशियम. याला पूर्वी काय म्हणतात? सायमा. मॅग्नेशियम. त्याच्यामुळे याला काय पूर्वी म्हणत? हा सिलिका झाला आणि हा मॅग्नेशियम झाला, त्याच्यामुळे याला पूर्वी काय? सायमा म्हणत असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. या थराची सरासरी जाडी किती रे? 7 ते 10 किलोमीटर.
महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. याची घनता किती आहे रे? 2.9 ते 3.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे आढळून येतात. या थरात प्रामुख्याने काय? बेसाल्ट आणि गॅब्रो हे खडक आढळून येतात. ठीक आहे, पुढे बघूया. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. ठीक आहे, हे कोनरॅड हे कोणी शोधून काढले? कोनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून याला कोनरॅड विलगता हे नाव दिले आहे. खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यामध्ये काय जी विलगता आहे तिला काय नाव दिलं आहे? ती शोधून कोणी काढले? कोनरॅड या शास्त्रज्ञाने, म्हणून त्याला काय कोनरॅड विलगता हे नाव दिले आहे. भूकवच व प्रावरण, भूकवच व प्रावरण यांच्यात जी विलगता आहे ती कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? तर मोहोरोव्हिसिक. कुठल्या? मोहोरोव्हिसिक. मोहोरोव्हिसिक. त्याच्यामुळे या विलगतेला कोणतं नाव आहे? मोहविलगता. त्याच्यामुळे या शास्त्रज्ञाचं नाव या विलगतेला दिलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? मोहविलगता. कोणत्या? भूकवच व प्रावरण यातील. ठीक आहे, आता प्रावरण व गाभा क्षेत्र, प्रावरण व गाभा क्षेत्र यांच्यात जी विलगता आहे ती कोणी शोधून काढली? गटेनबर्ग. गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, म्हणून याला विलगतेला नाव आहे गटेनबर्ग विलगता. या विलगतेला काय नाव आहे? गटेनबर्ग विलगता असे नाव देण्यात आलेले आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये, पृथ्वीच्या अंतरंगात जी काही मूलद्रव्ये आहेत त्यांची आपण घनता बघूया. घनता कमी ते जास्त, म्हणजे सर्वात कमी घनता कुणाची आहे? सिलिकॉनची. आणि वाढत कशी जाते? सिलिकॉन नंतर ॲल्युमिनियमची थोडी जास्त, नंतर सिलिकॉनची जास्त, नंतर मॅग्नेशियमची जास्त, निकेलची सर्वात जास्त, आणि निकेलची सर्वात जास्त, आणि आयनची त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे ही कसा बघा, सियाल बरोबर आहे, नंतर सायमा आणि काय निफे, याला काय म्हणतात? निफे. ठीक आहे, यांची घनता कशी कमी कडून जास्त कशी वाढत गेलेली आहे. ठीक आहे, आता बघूया प्रावरण. ठीक आहे, भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. भूकवचाखाली कसले थर आढळतात? प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. प्रावरणाचे काय रे? उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. उच्च प्रावरण म्हणजे उच्च प्रावरण जे आहे ते कसे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोटी आढळतात. याच भागात काय रे? शिलारस कोटी आढळतात. कोणत्या? उच्च प्रावरणात काय आढळतात? शिलारस कोटी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो. ज्यामधून काय रे? ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्याच्या दरम्यान काय हा शिलारस कुठला? उच्च प्रावरणात जो शिलारस आहे, म्हणजे हा जर आपण आकृतीमध्ये बघू शकतो. ठीक आहे, हा काय रे? या चित्रामध्ये जो आपल्याला दिसतोय हा शिलारस, हा कुठून येतो? उच्च प्रावरणातून येतो, भूपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण, प्रावरणाच्या या भागास काय म्हणतात? दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूकंपाची केंद्रे सुद्धा कुठे आढळतात? प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. भूपृष्ठापासून सुमारे किती? 42 किलोमीटर वरनं काय होते? प्रावरणास सुरुवात होते. भूपृष्ठापासून 42 किलोमीटरची खोली नंतर काय होते? प्रावरणास सुरुवात होते. ठीक आहे, पुढे बघूया. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडत असतात. प्रावरणातील ज्या अंतर्गत शक्ती असते त्याच्या हालचालीतून होणाऱ्या, ज्या हालचाली होतात त्यातून काय असली निर्मिती होते? पर्वत निर्मिती होते, द्रोणी निर्मिती होते, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. ठीक आहे, या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर तापमान 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे. या भागात किती? 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर तापमान किती असते? 2200 ते 2500 डिग्री सेल्सिअस असावे असे अनुमान आहे. तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. तेथील खडकाच्या रचनेत आणि घनतेत काय होतं? एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली
2870 किलोमीटर असावी. प्रावरणाची खोली किती असावी? अंदाजे 2870 किलोमीटर असावी. असा अंदाज शास्त्रीय आहे. असा शास्त्रीय अंदाज आहे. असा काय रे? शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची खोली किती? 2870 किलोमीटर असावी. असं काय? शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून किती? 4.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब. याचे कारण काय आहे? म्हणजे घनतेत जी वाढ होते त्या घनतेत वाढ होण्याचं जे कारण आहे ते कारण काय आहे? ते वाढत जाणारा दाब. ठीक आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. निम्न प्रावरणाची घनता किती आहे? 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. ठीक आहे.